मंडळी राम राम. लोकसभा 2024 ची निवडणूक एक अद्भुत आणि एक वेगळ्या टप्प्यावरची होऊ घातलेली आहे मित्रांनो. कारण प्रत्येक निवडणुका प्रत्येक लोकसभेची निवडणूक त्या वेळेस वेगवेगळ्या कारणाने प्रसिद्ध होत असते. तशीच ही निवडणूक सुद्धा एक अनेक कारणांनी प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो. 18वी लोकसभा एक मोदी साहेबांचं जे काय 400 पार किंवा 370 प्लस यांची घोषणामुळे सगळे विरोधी पक्ष तर हवालदिल झालेले आहेत, कसे 400 येणार, कसे काय येणार. आणि मित्रांनो, प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळे सर्वे आपल्याला पाहायला मिळत असतात. ओपिनियन पोल्स वगैरे निवडणुकीच्या अगोदर. आणि माझ्या मते काल परवा दिवशी शेवटचा सर्वे आला सगळ्या चॅनलवर आपण बघितला असेल. त्यामध्ये एनडीए म्हणजे मोदी साहेब काय 400 पार होताना दिसत नाही आणि 370 प्लस भाजप पण जाताना दिसत नाही. हे सगळे वेगवेगळे चॅनल्स वेगवेगळ्या आपल्या आपल्या लोकांच्या मार्फत लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने ते सर्वे करीत असतात आणि ते आपल्या पुढे येत असतात मित्रांनो. परंतु ह्या निवडणुकीची खासियत अशी की विरोधी म्हणजे इंडिया आघाडीचे विरोधी पक्षातले जेवढे नेते ना, जेवढे पक्ष आहे ना, या सगळ्यांनी बीजेपीचा सर्वे केलेला आहे की नाही गंमत. टीव्ही चॅनलवाले तर ठीक आहे, किंवा बीजेपी वाले स्वतःचा सर्वे करतात असं पण म्हणतात की RSS जे संघ आहे तो पण बीजेपीचा सर्वे करत असतो. वेगवेगळे आपापल्या पद्धतीने सर्वे करत असतात. परंतु आजच्या निवडणुकीची खासियत म्हणजे सगळे विरोधी पक्षांनी बीजेपीचा सर्वे केलेला आहे, बरोबर की नाही. आता मी कशासाठी म्हणतो, का म्हणतो, या संदर्भातच मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो. मी कृष्ण अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. काल यूपी के दो लडके जे काही 2017 पासून प्रसिद्ध पावलेले, आता लडके म्हणावा की वयस्क म्हणावा कळत नाही मित्रांनो, कारण 55 पार झालेले दोघं पण नेते आपल्या ग्रामीण भागामध्ये. 55 म्हणजे याचं सगळं संपलं, बरोबर आहे की नाही. मुलं बाळांचं लग्न झालेले असतात आणि म्हातारेच गणल्या जातं 50च्या पुढे झालेला, बरोबर आहे की नाही. त्यांना काही युवा किंवा लडके म्हणत नाही, म्हणून असं राजकारणामध्ये सगळ्यात वेगळ्या असत्या गोष्टी. तर ह्या यूपी के 2 लडकेनी कालची प्रेस कॉन्फरन्स गाझियाबाद का कुठं घेतली उत्तर प्रदेशमध्ये, आणि त्यामध्ये आपले सर्वेचे आकडे नाही सांगितली. म्हणजे काँग्रेसला इतकी मतं मिळतील, इतके सीट निवडून येतील काँग्रेसचे, किंवा सपाचे एवढे उमेदवार निवडून येतील, हे दोघा जणांनी सांगितलं. पण भाजपचे किती येतील बाकी निश्चित सांगितलं. तर राहुल गांधींनी ज्यावेळेस सांगितलं की भाजपचे 145च्या पुढे जाणार नाही आकडा, आणि त्यांनी मागच्या वेळेस सांगितलं का बाबा, मागचा अंदाज माझा चुकला होता का, त्यांनी सांगितलं त्यावेळेस भाजपला 180 ते 175 जागा मिळतील. आणि आज कालच्या त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी 145च्या पुढे भाजप जाऊ शकणार नाही असं त्यांचा सर्वे सांगतो म्हणे. असे वरून पण सांगता की मी आकड्यांवर विश्वास ठेवत नाही, परंतु त्यांचा जो सर्वे अंतर्गत सर्वे त्यांनी केला त्याच्यानुसार 145 जागेच्या पुढे भाजप म्हणजे एनडीए मोदी सरकार काय जाणार नाही आणि त्यांचं पाणीपत होणार, ते पडणार, असे एक त्यांचा सर्वे सांगते. आता काँग्रेसचंच उदाहरण घ्या मित्रांनो. त्यांचे 3 नेत्यांचे 3 सर्वे आपल्याला कालच्या काल ऐकायला मिळाले. एक ते कर्नाटकचे सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री म्हणून का कोण आहे ते मुख्यमंत्री जे सिद्धरामय्या, त्यांनी सांगितलं की भाजप 220च्या पुढे जाणार नाही. म्हणजे आता बघा, त्यांचाच माजी म्हणजे काँग्रेसचा सर्व राहुल गांधी 145च्या पुढे जाणार नाही म्हणतात. त्यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगतात की 220च्या पुढे भाजप जाणार नाही. आणि राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी वड्रा यांनी सांगितलं की भाजप 180 किंवा 175, आणि जर हे झालं म्हणजे मतदान यंत्रणा जर हॅक केलं नाही तर त्यांच्या 170च्या असंच जागा येतील. आता ती मतदान यंत्रणा पण हॅक करणार असं त्यांचं एक वक्तव्य आहे. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी जे काही सर्वे केले ते पण वेगवेगळे केले, काय कळत नाही मित्रांनो. म्हणजे भाजपचा इतका धसका घेतला नाही. आपले वर्ल्ड क्लास सीएम माजी म्हणजे ब्रह्मांडातले सगळ्यात उत्कृष्ट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा एक सर्वे 2-4 दिवसापूर्वी ऐकण्यात आलं की भाजपचे फक्त 45 जागा येणार आहे अख्ख्या भारतामध्ये. आता हे सर्वे कोणत्या पद्धतीने करतात की रात्रीची न उतरलेल्यामुळे तेच येऊन सांगतात ते कळत नाही मित्रांनो. आता 145 टार्गेट नुसतं 45 त्यांचं भाजपचं महाराष्ट्रामध्ये टार्गेट आहे,
आणि उद्धव साहेब सांगतात की अख्ख्या भारतामध्ये फक्त 45 सीट भाजपची येणार आहे. म्हणजे बघा, आहे की नाही गंमत सर्वेची. परंतु आपले सीट किती येणार हे कोणी सांगत नाही. राहुल गांधी स्वतः सांगत नाही की काँग्रेसला इतकी सीट येणार आहे किंवा इंडिया आघाडीला इतकी सीट येणार आहे, आमची सत्ता येणार आहे, हे ते सांगू शकले नाही. म्हणून त्यांचा सर्वे भाजपचा आहे. भाजपला किती जागा येतील भाजपच्या दृष्टीनं त्यांनी सर्वे केले. भाजपचं बरं आहे, सगळ्या बाजूनी सगळे लोक सर्वे करतात, टीव्ही चॅनल पण करतात, ती स्वतः पण करून घेतात आणि काँग्रेस पण भाजपचा सर्वे करतात. आहे की नाही गंमत. म्हणजे यूपी के दो लडके काय काय उधम माधवतील उत्तर प्रदेशमध्ये आणि काँग्रेसच्या स्वतःच्या पक्षाला किती जागा येतील हे पण ते सांगू शकले नाही. आणि त्यांच्या एकूण सीट किती लढणार आहे काय 543 पैकी काँग्रेस स्वतः किती उमेदवार उभे करणार आहे हे पण ते आजपर्यंत सांगू शकले नाही, डिक्लेअर करू शकले नाही. मागच्या 15-20 महिन्यापूर्वी 270चा आकडा होता, काल परवा दिवशी ते 300च्या आसपास त्यांचा आकडा उभे राहू शकतात उमेदवार अशी होती. परंतु ह्या 300 मधून काँग्रेसचे उमेदवार निवडून कसे येणार आहे. आता तसं पाहिलं तर फक्त काँग्रेसचा एकच राज्यामध्ये होल्ड येते म्हणजे कर्नाटक त्यांचं. पण त्यामध्ये पण असं म्हणतात की काँग्रेसला 2 ते 5 जागा येणार आहे. म्हणजे तिथं गेला आणि काँग्रेसचा सगळ्यात जास्त मोठा होल्ड जो केरळ, तामिळनाडू आणि पंजाब ह्या 3 राज्यामधून त्यांना मागच्या वेळेस 52 पैकी जवळजवळ 32 उमेदवार ते ह्या 3 राज्यामधून त्यांचे निवडून आले होते. पण आता ह्या 3 राज्यामधून 32 जाऊ द्या, 15 येतात का ही शंका आहे. कारण केरळमधली परिस्थिती बदललेली आहे. तामिळनाडूचं आपण बघितलं असेल की तामिळनाडू भाजपने प्रचंड मेहनत तिथं घेतलेली आहे. आता डीएमके किती सीट घेतली 1 नंबर असणार आहे, परंतु 2 नंबरला भाजपची सीट येणार आहे. म्हणजे तिथं काँग्रेसची सीट पडणार आहे. त्यांना काही 8 का 9 माग 19ला होतात, त्यापैकी ते किती राखतात तो पण प्रश्नचिन्ह नाही. केरळमध्ये 15 सीट निवडून आले होते 19ला काँग्रेसची, सगळ्यात जास्त भारतामधले. जेवढे काही 52 मधले 15 सीट फक्त एकट्या केरळमधून निवडून आले होते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये 15 पर्यंत जाता की नाही याची शक्यता नाही. म्हणजे तिथं त्यांचे गणित बिघडणार आहे, तिथं येणार आहे. आणि पंजाबमध्ये मायामध्ये त्यांना 8 का 9 सीट मिळालेली होती 19ला. आता त्या पंजाबची परिस्थिती पूर्ण वेगळी झालेली आहे. आता तिथं 2-3च त्यांचं सर्वे सांगतात की 2-3च जागा येणार आहे. म्हणजे त्यांच्या या काही 52 पैकी जर 32 जागा या 3 राज्यातून येत असेल आणि तिथंच त्यांची संख्या खालवणार असेल, म्हणजे 32 पैकी जर 15 सीटावर किंवा 20 सीटावर आले तर ते 12 सीटाचं ताळमेळ कुठून घालणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि उत्तर भारतामध्ये काँग्रेसचा सापळा सूप होताना दिसतोय, आपण बघतो. म्हणजे राजस्थान झालं, उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं आणि पश्चिम बंगालचं तर विशेष नाही. त्यांचं जे काय 1 सीट आधी रंजनचे होते ती पण तिथं एक तगडा उमेदवार त्यांच्या विरुद्ध ममता बॅनर्जीने उभे केलेला आहे. म्हणजे ती पण सीटची गॅरंटी नाही. म्हणजे एकंदरीत हे 3 राज्यामध्ये ज्याचा प्रभाव होता काँग्रेसचा, त्याच राज्यामध्ये त्यांचं पिछाहाट होणार असेल तर ते सर्वे कुठं करणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणून ते भाजपचे सर्वे करतात. काही 400 जागा त्यांनी कुठून आणल्या भाऊ, कशा त्यांनी हे केल्या. आता 400 जागेचं गणित भाजप मांडतं, कसं येतं कसं काही नाही, आपण अनेक चॅनलवर बघितलं असेल. परंतु 400 जागा काय इंडियाच्या येत नाही, त्याच्या आसपास जातील. 390, 385च्या आसपास तो आकडा आहे. परंतु भाजपची सत्ता येते ते हे निर्विवाद सत्य आहे ना. जरी 370 त्यांचं टार्गेट असलं, मागच्या वेळेस 303 आले होते, आता काय बरेच सर्व सांगतात 353, 325, 350, 340च्या आसपास येतात. म्हणजे सरकार येण्यासाठी तर फक्त 270 जागा लागतात. म्हणजे एवढं असून सुद्धा हे लोक कसं काय सांगतात की भाजपची सत्ता येणार नाही. आता उद्धव ठाकरे साहेब कोणत्या नंदनवनात नांदतात काही कळत नाही. अख्ख्या भारतामध्ये 45 सीट येतील म्हणजे आपण प्रसारमाध्यम पुढं काय बोलतो, लोकांना काय सांगतो आणि आपल्या वक्तव्याचा किती प्रयास केला जाऊ शकतो हे सुद्धा हे मोठे लोक, मोठे नेते तारतम्य बाळगत नाही आणि आपल्या तोंडाला इंते बरवतात. त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी सांगायला पाहिजे होते की त्यांची 21 सीट आहे लोकसभेची उमेदवार उभे राहणार आहे. त्यापैकी मागच्या वर्षी 18 आलेले होते, ते पण मोदींच्या साह्याने आलेले होते. आता या 18 पैकी जे निवडून आलेले त्यापैकी किती निवडून येणार हे तर त्यांनी सांगायला पाहिजे ना. 21 पैकी 21 निवडून येणार हे त्यांचा सर्वे त्यांनी सांगायला पाहिजे, तर ते भाजपचा सर्वे सांगतात. हाय की गंमत मित्रांनो. जे आपलं ते म्हणतात ना, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी काही स्थिती सध्या या 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येते.
म्हणूनच मी ते वाक्य बोललो की ही जी काही निवडणूक आहे ना 18वी लोकसभा ही एक वेगळ्या वळणावर आहे आणि नवीन रेकॉर्ड स्थापन करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. जो तो आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा सर्वे करतो आणि त्यांच्या जागा किती निवडून येऊ शकतात हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात. त्यांनी घेतला बा सर्वे आणि त्यांच्या मर्यादेपर्यंतच ठेवला आणि त्याप्रमाणे आपल्या पक्षाची वाटचाल केली तर ठीक आहे, आपण हे समजू शकतो. परंतु ते प्रसार माध्यम येऊन सांगतात की भाजपला इतके जागा मिळणार, आमक्याला इतके, आपल्या नाही सांगते. म्हणून ही जी काही लोकसभा येऊ घातलेली मित्रांनो मोठी गंमतशीर होणार आहे, गमतीशीर होणार आहे आणि कोणते नेते अस्तगत होणार याच्यातून हे आपल्याला कळणार आहे थोड्याच दिवसामध्ये. 4 मेला बरं, 4 जूनला, बरोबर आहे की नाही मित्रांनो. आता तर सर्वे डायरेक्ट एक्झिट पोल डायरेक्ट 1 जूनला जेव्हा निवडणूक संपेल 6च्या नंतर आपल्या सगळ्या चॅनलला आपल्याला दिसणार आहे एक्झिट पोल मध्ये. आता त्याच्यावर पण एक्झिट पोलवर पण ते लोक विश्वास ठेवत नाही. म्हणजे आपल्या बाजूने जर त्याचा एक्झिट पोल आला तर मग ठीक आहे बाबा, आम्ही भाजपला कसं पराभूत करू शकतो हे सांगतील. परंतु एक्झिट पोल मध्ये सुद्धा भाजप 400च्या आसपास जाऊ शकतो असं जर आलं तर हे सुद्धा मॅनेज केलं म्हणून सांगतील ते. अशी सध्या विरोधी पक्षांची परिस्थिती आहे. त्यामुळं मोदी साहेबांना टक्कर कशी द्यायची, त्यांचे जो काही झंझावात प्रचार चालू आहे त्या प्रचाराला उत्तर कसं द्यायचं आणि त्याच्यातून वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य आपण ऐकलं असेल. कालच्या रामनवमीमध्ये रामगोपाल यादवने काय वक्तव्य केलं की पाखंडी आहे म्हणे मोदी साहेब वगैरे वगैरे. आता अशा गोष्टी होणारच आहे. परंतु ही जी लोकसभा होणारी आहे ती प्रचंड उत्कटावर्धक असणार आहे मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.